काय नाही काय नाही. अगं माझी कंबर खूप दुखते ना, म्हणून डॉक्टरांनी सांगितलंय की काजू बदाम खात जा म्हणून. हे तुझ्या खाण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये, पण हे सगळं कुठून आलंय? का माझ्या मेलीकडे कुठून येणार हे? चणे खायची ऐपत नाही माझी. रोज बदाम कुठून खाणार? तुझ्याच घरातले आहेत. रोज थोडे थोडे घेऊन जरा साठवून ठेवते. आई कशाला? अगं सारखं तुझ्या सासरच्यांकडे मागायचं. अगं तुझ्या सासरच्यांना कसं वाटेल? बरं नाही ना दिसणार. त्यांनी हे पाहिलं तर त्यांना कसं वाटेल ह्याचा विचार कर कधीतरी. अगं त्यांना कसं कळणार आहे? शक्यच नाहीये कळणं. तुझी सासू बाहेर गेली ना की मग काढते मी त्या. चहा घे, गार होतोय. बिस्किट नाही आणलंस? आई पिंट्याचं पत्र वाचलंस तू? हो. काय वाटलं तुला वाचून? काही वाटलं नाही. वाटण्यासारखं आहे का काही त्याच्यात? म्हणजे काय? आई असताना तिला जोडे मारायचे आणि आता ती सुखात आहे ना हे बघवत नाहीये. मला माहिती आहे ना सगळं. आई असं कसं म्हणतेस तू? काही नाही ग जानू, असंच आहे ते. मी सांगते ना तुला. आता अंगावर काम पडतंय ना म्हणून आठवण येते त्यांना माझी. दुसरं काही नाहीये. असं अजिबात नाहीये आई. खरं तर ते दोघेही तुझी वाट पाहतायत. त्यांना आठवण येते तुझी. ती येतच असणार. घरातली हक्काची मोलकरीण गेली ना. घरची मोलकरीण गेली की काम करताना कशी तिची आठवण येते तसंच असणार. अगं मी फुकटची मोलकरीण होते ना म्हणून आता कड काढत बसतायत माझ्या नावाने. अगं मी चांगली ओळखून आहे त्या दोघांना. माझ्यावर काही परिणाम होणार नाही. बसू दे त्या दोघांना घरकाम करत. काय आहे? पौराणिक. ते कसं बुवा? अगं असा प्रेमाचा खेळ पुराण काळापासून चालत आलाय ना. श्रीकृष्ण कसा राधेचा प्रेमळ छळ करायचा तसाच लाडीक छळ करून श्री जान्हवी कडून तिचं प्रेम बदवून घेणार आहे नाही का? हा म्हणजे साधारण तसंच काहीतरी. किती रोमॅन्टिक आहे ताई. असा छळ करणारा माझा श्रीकृष्ण मला कधी सापडणार ग? अरे देवा. सरे तुझ्या अशा कृष्णाची आशा तू अजून सोडली नाहीस का? म्हणजे काय ताई? माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ती आशा मी सोडणार नाहीये. माझ्याही भाग्यात कोणीतरी लिहिलेला असेलच ना. हो पण जरा उशीर नाही का झालाय त्याला? पण मी वाट बघायला तयार आहे. माझ्या मनावर संपूर्ण ताबा आहे. मी संयम ढळू देणार नाहीये. तो भेटेपर्यंत मी माझ्या भावनांना कंट्रोल करणार आहे. सरे हा कंट्रोल जरा जास्त झालाय म्हणून आता आशा जरा धुसर व्हायला लागल्यात असं वाटतंय मला. असं काही नाही. काय नाही. काही नाही काही नाही. अगं तेच विचारतोय. काय नाहीये. काय हो भाऊजी, सकाळी सकाळी चेष्टेचा मूड दिसतोय तुमचा.
नाही, माझा मूड असाच असतो नेहमी. हवं तर नर्मदेला विचार. काय का नर्मदा? काय झालं? तू का माझ्याशी अशी वागतेस? काय झालं? काही नाही. मग काही झालेलं नसताना हे तासन तास काय बोलत असतं ग? आम्ही काही बोलत असू, पण मी तुम्हाला सांगणार नाहीये. अरे का? तुम्ही सांगता मला सगळं. काय नाही सांगितलं तुला? तुम्हाला काहीच कळत नाहीये नाही का? अगं काय नाही सांगितलं तुला? तू हे सगळं आलंय, मला कळत नाहीये काही. माझं काही चुकलं का? छे छे, तुमचं काहीच चुकलं नाही, माझं सगळं चुकलेलं आहे, सगळं. अगं ए नर्मदा, अशी काय झालं हिला? हो, तिची ना पुराण काळातली विप्रलब्धा नायिका झालीये. काय? विप्रलब्धा नायिका. आता तुम्ही तुमच्यातलं कृष्ण रूप दाखवा. आलेच मी. कमाल आहे हिची. ही सरू कधी काय बोलेल आणि कुठल्या काळात जाईल काही कळत नाही बाबा. विप्रलब्धा. नर्मदेला काय? पुढच्या वेळी चेकबुक तुमच्या घरच्या ऍड्रेसवर येईल. थँक्यू मॅडम. थँक्यू. तू चिडलाय का माझ्यावर? कोण गो? मनीष चिडलाय का माझ्यावर? नाही, असं का वाटलं? मग तो असा का वागतोय माझ्याशी? सा म्हणजे कसा? तुटकपणे. तुला काय फरक पडतो त्याने? तसा काही फरक पडत नाही, पण नाही ग, तो मुद्दाम नसेल वागत, त्याच्या लक्षात नसेल आलं. मला हाय म्हणायचं त्याच्या लक्षात नसेल आलं. हा, नसेल आलं. म्हणजे तुला असं म्हणायचंय की तो माझ्या समोरून गेला आणि त्याला मला हाय म्हणायचं लक्षात नसेल आलं? हा, नसेल आलं. अगं तो ना सध्या वेगळ्या गडबडीत आहे. वेगळ्या गडबडीत? अच्छा, म्हणजे कुठल्या? जाऊ दे ना गीता, आपल्याला काय करायचंय? की त्याचं लग्न ठरेल त्या पत्रिका मिळतील आपल्याला. डोंट वरी. लग्न ठरेल म्हणजे त्यानं तो त्याच असं कसं करू शकतो तो? की बाय द वे, पुष्कर काय म्हणतोय? त्याने तुला तसं सांगितलं का? कोणी? पुष्करनी? मनीषनी. सॉरी. काय? हेच की लग्नाचं. हा, माझा अंदाज आहे. पण तसे तुम्ही दोघं बेस्ट फ्रेंड आहात ना? हो, म्हणजे अगं, आमचं तसं काही ठरलेलं नाही. म्हणजे ऐक ना, एक मिनिट, एक खूप महत्वाचा फोन येतोय. हॅलो. हॅलो ताई. हा, पिंट्या? काय रे, हा कुठला नंबर आहे? अगं PCO वरून फोन करतोय. माझा आउटगोईंग बंद आहे ना जरा, म्हणून. आउटगोईंग बंद झालंय? का रे बाबा, बिल नाही भरलं या महिन्याचं? ताई ते राहू दे ना आता. आधी मला सांग, तू ते पत्र दिलंस का आईला? हो. मग? अरे मग काय? अगं म्हणजे तिने वाचलं का ते? हो, हा असावं. म्हणजे हो. मग तुला काय म्हणाली आई? नाही, असं काही म्हणाले नाही. म्हणजे अरे, अर्थातच तिला अपेक्षा नसणार ना, त्यामुळे कदाचित एकदम काय बोलावं हे सुचलंच नसेल तिला. हा, हो. हे पण खूप बरं वाटलं तिला पत्र वाचून. हा, हो. पण म्हणजे आई आता घरी येईल ना?
अरे मी म्हणाले ना पिंट्या, असं काही बोलली नाहीये ती. हो का? हा हो हो. बरं ठीक आहे. तू कामात असेल ना आता? हा. मी नंतर फोन करतो, मग आरामात बोलू आपण. हा हो हो ओके बाय बाय. बाय. नर्मदा, ए नर्मदा, अगं मला सांग नर्मदा, काय झालं? हात सोडा तुम्ही अगं, बाजूला, काय मला जाऊ द्या. झालं? नाही. अगं काय झालं आता? पुन्हा काय तुझं नवीन आहे? माझं नवीन? मग माझं नाही, तुमचं वागणं नवीन आहे. मी काय केलं आता? तुम्ही काय केलं म्हणून विचारताय मला? तुम्ही मला का सांगितलं नाहीत? माझा मुलगा आणि माझ्या मुलाच्या त्याच्या बायकोकडनं असलेल्या अपेक्षा याबद्दल तुम्हाला माहिती होतं, तुम्ही मला सांगितलं नाहीत. आणि समजा तो तुमच्याजवळ बोलला होता तर तुम्ही मला सांगायला नको? अगं मला काय माहिती असं होणार आहे म्हणून. म्हणजे तुला कसं कळलं? मला कसं हा. कळलं? मला सोडून घरातल्या सगळ्यांना कळलंय. काय? हो, सगळ्यांना. बरोबर आहे, ते सगळे तुमचे जवळचे लाडके सख्खे, हो ना? आई, बहीण, भाऊ, वहिनी, हो की नाही? मी परकी, त्यामुळे मला नाही सांगितलं तुम्ही. नाही, मला काही सांगूच नका. मी परकी होते म्हणून इतकी महत्वाची गोष्ट तुम्ही फक्त तुमच्या बहिणीजवळ आणि भावाजवळ बोलला. असं काय करतेस तू? मला कळत नाही. हे बघ, त्यावेळेला तू समोर नव्हतीस. ओके, ते होते म्हणून त्यांना कळलं. हो, ते होते म्हणून त्यानं सांगितलं. पण मग नंतर का नाही सांगितलं मला? सगळ्यांना आधी माहिती होतं, मला का नाही सांगितलं तुम्ही? ग माझी चूक झाली, निदान तुला सांगायला हवं होतं. आता मला पटतंय, पण ही काय बाहेर चर्चा होऊ नये म्हणून मी नाही सांगितलं, पण सगळ्यांनाच कळलंय आता. मी चर्चा करणार होते? नाही, निदान तुला सांगायला हवं होतं. माझी चूक झाली, मला माफ कर. ओके? आता माफ कर म्हणून काय उपयोग आहे? तू काय वाटेल ती शिक्षा दे. उठा भाषा काढू? चल काढतो उठा भाषा. अहो, एक, काय करताय? दोन, असं काय? 3, 4 करू. येस, मैं कम इन? मनीष ये रे. श्री, हे प्रत्येक डिपार्टमेंटचे पेपर्स आहेत. तुला मी मेल पण पाठवला होता तसा. आय थिंक तू वाचले असेल. पण परत एकदा बघून घ्या आणि यावर तुझ्या सह्या पण लागतील. ठेव ना, बघतो. आणि तू पुढच्या आठवड्यात ट्रॅव्हल करू शकतोस का रे? अरे, आपल्या 1-2 मेजर क्लायंट्स बरोबर मीटिंग करायची आहे. म्हणजे हाफ इयर क्लोजिंग झाल्यानंतर त्यांच्या बरोबर मीटिंग करायचं असं आपलं ठरलं होतं. पण पुढच्या आठवड्यात म्हणजे नक्की केव्हा? म्हणजे बघ, एक मीटिंग बँगलोरला आहे जी 20 तारखेला होईल. आणि मग तिकडनं येताना गोव्याला आपल्याला मीटिंग करायची. आणि एक मिनिट. 20 तारीख म्हणजे 20 ऑक्टोबर बद्दल बोलतोस का तू? हो, 20 तारीख. नाही, शक्य नाही. का? आय मीन, काही प्रॉब्लेम आहे का? अरे प्रॉब्लेम नाहीये, माझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. माय फर्स्ट वेडिंग अॅनिव्हर्सरी. हो. हा म्हणजे अर्थात जान्हवीला आमचं लग्न झालंय हेच आठवत नाहीये, त्यामुळे तिला ही तारीख आठवणं शक्यच नाही. तशी अपेक्षाही नाही तिच्याकडनं, पण मला आठवतंय ना, त्यामुळे त्या दिवशी मला नक्की तिच्या बरोबरच राहायचं. हो, म्हणजे प्रश्नच नाही. तू राहा तिच्या बरोबर. आणि बरं झालं हा विषय आत्ताच निघाला आपल्यातून. हो, मी कळवतो त्यांना तसं. येस, कळून टाक. हा, आणि मग पुढची तारीख मी ठरवतो. हो चालेल ना. ए बरं मनीष, फक्त तारीख ठरवण्याआधी ना एकदा माझ्याशी बोल आणि कन्फर्म कर. हा, नक्की. या, चल येऊ मी? ओके. चहा. थँक्यू. हा, बरं कोणाला टोस्ट बटर वगैरे हवंय का चहा बरोबर? नको बाई,
ब्रेड बीड नकोच, त्यापेक्षा बिस्किट चालतील. मग घ्या ना, मग हे इथेच आहेत. तुम्ही केलायत का चहा? अहो असं काय करता, मला सांगायचं ना, मी केला असता. नाही, मी बरेचदा करतो चहा आणि मला आवड आहे त्याची. माझ्या चहात 2.5 चमचे साखर घातली आहेत ना? मला माहित नव्हतं. नाही, चहा कसा गोड हवा. ओके. मला लावते. अच्छा, हे थांब, तू नंतर पी. घे. 2.5 चमचे ना? हो. हा बस बस. अरे 20 तारखेला श्री आणि जान्हवीची अॅनिव्हर्सरी आहे. काय म्हणाला? लग्नाचा वाढदिवस. हो हो हो. आई, आमच्याही लक्षात होतं, पण मुद्दामच विषय नाही काढला आम्ही. जान्हवीचं हे असं असताना काय करावं कळलंच नाही आम्हाला. अरे 20 तारखेला श्री आणि जान्हवीची अॅनिव्हर्सरी आहे ना? हो, आम्ही त्याबद्दलच बोलत होतो. मला मनीष कडून कळलं. कळलं मलाही होतं, पण मी विचार करत होते की विषय कसा काढायचा. आम्ही मग करूया ना सेलिब्रेट? हो हो, साजरा कराच, छान वाटेल. नाही, पण जान्हवीला काही त्रास नाही व्हायचा? अहो त्यात कसला आलाय त्रास? लोक आपलं कौतुक करत असले ना, तर मुकाट्याने ते करून घ्यावं. नाही हो, तिची तब्येत जरा नाजूक असते. काय धाड भरलीये तिला? चांगली धडधाकट आहे. तुम्ही लोकांनी आहे ना तिला जरा जास्तच लाडावून ठेवले. आई असून देखील मी कधी डोक्यावर बसू दिलेलं नाही. ते सगळं बरोबर आहे हो, पण आपण परस्पर काहीतरी कार्यक्रम ठरवला तर त्यांना एखाद्या वेळेला आवडणार नाही ना. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर त्यांच्या काहीतरी कल्पना असतील तो साजरा करण्याच्या. तर मला वाटतंय की त्यांना विचारल्याशिवाय आपण काही नको ठरवूया. हो, ज्यात त्यात मुलांची मतं विचारायची कशाला? आपण सांगायचं. मी सांगेन जानूला, लग्नाचा पहिला वाढदिवस आहे ना, मग या घराची रीत असेल त्याप्रमाणे साजरा व्हायला हवा तो. माझं ऐकेल ती, माझ्या शब्दाबाहेर जायची नाही. आई सांग ना, काय करूया? अगदी घरगुतीच करूया. पण मला नर्मदाचं म्हणणं पटतंय, त्यांनाच विचारूया. आपण त्यांना परत पाठवूया का कुठे हनीमूनला? हो कशाला? परगावी कशाला पाठवायला पाहिजे? इथे जावई बापूंच्या खोलीत पण जात नाही ती. परगावी जाऊन काय उजेड पाडणार आहे? आपण त्यांना परत पाठवूया का कुठे हनीमूनला? हो कशाला? परगावी कशाला पाठवायला पाहिजे? इथे जावई बापूंच्या खोलीत पण जात नाही ती. परगावी जाऊन काय उजेड पाडणार आहे? दादा ठरवूया आपण, म्हणजे करूया काहीतरी. त्यापेक्षा इथेच काय ते करा ना. चांगलं पंचपक्वान्नांचं जेवण करा, सगळ्यांसाठी नवीन कपडे घ्या. आणखीन काय असतं साजरा करणं म्हणजे?
बघूया, विचार करूया. आणखी काही सुचलं तर बघूया ना. सुचू द्या काहीतरी चांगलं सुचू द्या. मला तरी पाहता येतील तुमच्या घरातले वाढदिवस कसे साजरे करतात ते. हा? आले. ये. नाही बस झाली फक्त चहा. या जान्हवीची आई आहेत वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यांना कळतच नाही कुठे काय बोलायचं ते. कांता पुरे. अगं मी कुठे काय बोललो आई, त्याच पुरे करत नाहीत तर. कांता असं बोलू नये. एक जण बोलायला लागला ना की सगळे बोलतात. ही लागण लागता कामा नाहीये इथे.